करण्याचा निर्णय घेतलाय. इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मधीलपाडा संघाला. मधीलपाडा नाव आहे काय यांचं? दादा 11 तलोर संघाचा 12 खेळाडू यायचा आहे. जाऊया आपण मैदानावर. पहिली सलामीची जोडी मैदानात. मधीलपाडा 11 चिरनेर यांच्या अगेन्स्ट खेळतोय दादा 11 तलोजे संघ. टॉस जिंकलाय मधीलपाडा 11 चिरनेर संघाने. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. 4 ओव्हरचा हा सामना आहे. 4 ओव्हर्स मध्ये धावा जमावला लागतील. कमीत कमीत 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी सलामीची जोडी मैदानात. अली पटेल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला फरहान. अली पटेल टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा खेळाडू आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे फरहान. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. टॉस जिंकलाय मधीलपाडा 11 चिरनेर संघाने. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय. पहिला षटक हा पॉवर प्लेचा असणार आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आहे आर्यन. आर्यन तयार होते बॉलिंग मार्कवर. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन होते. अली पटेल टेनिस क्रिकेट विश्वातील पनवेल पंचकृषीतील हा मोठा खेळाडू आहे. अनेक त्याच्या नावात ट्रॉफीज आहेत. बऱ्याच वेळेला सामन्याला तारणहार येतो. बरेच वेळा सामने जिंकून दिलेत. आणि अशा वेळी मधीलपाडा 11 चिरनेर खेळताना थोडीशी चांगली खेळ करावा लागेल. कारण जर मधीलपाडा 11 चिरनेर संघाचा विचार जर केला तर या मोसमातील इन्फॉर्म टीम आहे. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करते. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक आहे. बॅकवर्ड शॉट लेग, शॉर्ट पॉइंट, गल्ली, फर्स्ट लेप, शॉर्ट पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ आणि मिड विकेट बाउंड्री. आर्यन तयार. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन होते. आर्यन राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्क्वेअर कटचा हा फटका आहे. गल्लीमध्ये बॉल अडवणार तोपर्यंत अली पटेल आणि फरहान सिंगल पूर्ण करतोय. एका सिंगलने धावसंख्या टोटल धावफलकावर आहे. विदाउट लॉस 1. बिनबाद 1 धावफलकावर. 4 ओव्हरचा हा सामना आहे. कमीत कमी 4 ओव्हर्स 55 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. धावा जमवायला लागतील. आणि अशा वेळी आपल्या खांद्यावर जोखीम घ्यायला हवी आहे. तो फराहन हा बॅट्समन पनवेल तलोज संघाचा एक आक्रमक बॅट्समन आहे. फुलटॉस बॉल पुल केलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल ट्रायव्हल्स होतोय. बॉल थांबणार नाहीये. येतोय चौकार.
ती 9 धावा. क्षेत्र कोणतेही असो, भविष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. तर यश तुम्हाला मिळवायचे असेल तर मैदानात संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष करताना दिसतोय फरहान. पुन्हा एकदा अनदर 4 रन्स. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हर चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. जितण्यासाठी खेळतोय हा फलंदाज, हा बॅटर. काय अफलातून फलंदाजी. एका बाजूने अली पटेल आक्रमण चढवतोय तर दुसऱ्या बाजूने आतापर्यंत 3 बॉल आणि 3 फटके, 3 बाउंड्रीज मारत लगातार तो फरहान चांगली बॅटिंग करतोय. आर्यन पहिला बॉल एक, दुसऱ्या बॉलवर बाउंड्री, तिसऱ्या बॉलवर बाउंड्री, चौथ्या बॉलवर देखील बाउंड्री. एकूण धावसंख्या टोटल 13 धावा धावफलकावर. फरहान तयार. ओ, अति वेगवान बॉल. क्रॉस अंगलने हा मारा केलेला अति वेगवान बॉल होता. पाहतच राहिला, अगदी बॅटच्या जवळून बॉल गेला. बॅटची जर कळा घेतली असती कदाचित फरान बाद झाला असता, पण इथे मात्र बाल बाल बचावलाय. एक जीवनदान मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या टोटल धावसंख्या धावफलकावर 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आर्यन अति वेगवान गोलंदाजी करतोय, पण इथे रिव्हर्सचा फटका. बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. डीप कव्हर, थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा एकदा येतोय चौकार. आतापर्यंत 5 बॉलचा सामना केलाय. या 5 बॉलवर 4 चौकार लगावलेत. धावसंख्या टोटल आहे पहिला षटक प्रोग्रेस असताना 17 धावा. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते. हे दाखवून दिलंय फलंदाज फरहान. एक षटकाचा खेळ संपला. धाबा आहे त्या टोटल 17 धावा. क्रमांक 2चा हा बॉलर मैदानात. मधील पाडा 11 चिनेर संघाचा निखिल. दादा 11 तलोजी संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना मात्र आक्रमण चढवतोय फरहान आणि अली पटेल. जाणलंय, ओळखलंय. जर आपण फरहानचा विचार केला तर प्रत्येक दिशेला तो फटकेबाजी करतोय, चौपरी फटकेबाजी करतोय. कधी रिव्हर्स स्वीप मारतोय, कधी पुलचे फटके मारतोय, कधी स्ट्रेट ड्राईव्ह, कधी ऑन ड्राईव्ह, तर कधी स्ट्रेट ड्राईव्हचे फटके मारतोय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेत आणि डगआउट मधून टाळ्यांचा आवाज येतोय. फुलटॉस बॉल, पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. बॉल जाईल आउट ऑफ पार्क. येतोय दमदार माइट हिट 6. अली पटेलचा हा आक्रमण. धावसंख्या धावपलकावर 23 धावा धावपलकावर. पुन्हा गोलंदाज लेफ्ट हँड ओर मारा करतो. अली तयार. रिव्हर्सचा फटका. ओ ओ ओ, बॉल जाईल. अनदर 6. व्हॉट अ शॉट. एक्सलंट, ग्लोरियस विकेट 6.
टॉस जिंकला मधील पडा 11 चिरनेर संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय आणि बॉलिंग करताना आर्यननी धावा दिल्या 17. दुसऱ्या षटकामध्ये निखिल गोलंदाजीवर असताना आतापर्यंत पहिल्या 2 मध्ये 2 षटकार ठोकलेत ते अली पटेल या फलंदाजाने. रायगडचा टायगर पुन्हा एकदा अली पटेल तयार. काटिके टक्कर, बिग फाईट मॅच, हाय व्होल्टेज मॅच पाहू शकाल मैदानावर. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा खेळाडू ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत तो अली पटेल तयार. ओ काय फटका आहे. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने येतोय हा षटकार. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने आलाय हा षटकार. फक्त षटकार चौकारांची आतिषबाजी पाहू शकाल मैदानावर. दादा 11 तलोजे दादागिरी करतो या मैदानावर आणि अक्षरशः षटकारांची हॅट्रिक साधले. अली पटेल ऑन द फायर. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न थोडासा बॅड लक पाहू शकाल आपण. बॉल थोडी उंची होती, मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संबंध येत नाही. डॉट बॉल येतोय. धाव संख्येत धावफलकावर टोटल 35 धावा. इथे मात्र क्रॉस लाईन, व्हॉट शॉट. बॉल जाईल गोलीच्या वेगाने सीमारेषेबाहेर. चौकार. शब्द आहेत. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. काटिकी टक्कर, बिग फाईट मॅच पाहू शकाल मैदानावर. फुलटॉस बॉल पुल केलाय, सक्सेसफुल ठरणार का. इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. फलंदाज एक धाव पूर्ण करतोय. या सिंगलने टोटल धावसंख्या धावफलकावर 40 धावा. दुसरा षटक प्रोग्रेसर असताना 2 षटकाचा खेळ संपलाय. 20.00च्या सरासरीने टोटल धावसंख्या धावफलकावर ते बिनबाद 40 धावा धावफलकावर. जर दोघांमध्ये पार्टनरशिप पाहायची झाली तर 12 बॉलचा सामना झाला आतापर्यंत. 40 धावा धावफलकावर. त्याच्यामध्ये फरहानची जर बॅटिंग जर पाहिली, 5 बॉलचा सामना केलाय, 4 चौकार मारलेत, 16 धावा जवळ वैयक्तिक. जर अली पटेलची जर बॅटिंग पाहिली तर 1 चौकार आहे आणि 3 षटकार आहेत. एकूण धावा जमवल्यात त्यांनी धावफलकावर. स्वतःची वैयक्तिक धावा आहेत ते 7 बॉल आणि 24 धावा जमवल्यात. हा मॅचचा विश्लेषण आहे. जबरदस्त मॅच, काटिकी टक्कर, बिग फाईट मॅच. न्यू बॉलर्स येतो मैदानात बॉलिंग करण्यासाठी. बॉलिंग मार्कवर जेतो आणि स्ट्राईकला एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज रायगडचा टायगर अली पटेल तयार. जीतू पहिला बॉल. हो चांगला बॉल आहे, तेवढा ताकदीचा फटका. बॉल थांबणार नाहीये. काय फटका आहे, काय फटका नजाकत आहे. बॉल जातोय सीमारेषेबाहेर. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून आलाय उत्तुंग षटकार. फक्त षटकार आणि चौकार. प्रेक्षक खुश झालेत. काल प्रेक्षक भरपूर होते, काल सुट्टीचा दिवस होता. पण अली पटेल रायगडचा टायगर ज्याने आतापर्यंत 4 षटकार 1 चौकार 30 धावांची गुणवान खेळी करतो या मैदानावर. 8 बॉल 30 धावांची गुणवान खेळी करतोय. थांबण्याचं नाव घेत नाही. आक्रमण चढवतोय. रिवर्सचा हा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण फटका फसलाय. बॉल पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या टोटल धावा आहेत त्या 47 धावा. तिसरा षटक प्रोग्रेसर असताना स्क्वेअर कटचा फटका पुन्हा एकदा बॅकफुट केला, जागा बनवली, स्पंच केला. पंचांकडे जोरदार अपील आणि पंचांनी अपील स्वीकारली आणि अली
पटेल याला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. 9 बॉल 31 धावांची गुणवान खेळी केली, 4 षटकारांची आतिषबाजी केली, एक चौकार मारला आणि डगआउट मधून टाळ्यांचा आवाज येतोय, टाळ्यांचा कडकडाट येतोय. कारण अशा खेळाडूंना तर टाळ्या व्हायलाच हव्यात, कारण आपल्या खांद्र जोखीम स्वीकारली आणि प्रत्येक बॉलवर आक्रमण चढवला. 4 षटकार, 4 षटकार, एक चौकार, अफलातून फलंदाजी केली. 9 बॉल आणि 41 धावांची खेळी केली. दरम्यान पुन्हा जितू तयार. हो, न्यू बॅटर अफनान आहे मैदानात. धावसंख्या टोटल आहे धावफलकावरती आतापर्यंत 48 धावा धावफलकावर. तिसरा षटक प्रोग्रेसर असताना अफनान तयार. नॉस्टकला फलंदाज आहे फराहान. काटेकी टक्कर, वीक फाईट मॅच. ओ, कुठलाही फलंदाज थांबायला तयार नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या जवळ. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा पाहायचाय. पंच, फलंदाज बॅक टू द डगआउट. धावसंख्या टोटल धावफलकावर आहे ती 52 धावा धावफलकावर. अर्धशतक झालेलं आहे. 52 धावा धावफलकावर. जितू पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल. धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावा आहेत त्या टोटल 52 धावा धावफलकावर. 52 धावा धावफलकावर. पाणी घेऊन जायचे मैदानात.
शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज नयन तयार आहे. टोटल 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत त्या 52 धावा. डीप मिडविकेटच्या दिशेने बॉल जातो. एक धाव निश्चितच एका धाब्याच्या मोबदल्यात. टोटल धावसंख्या धावपलकर आपण पाहू शकाल 53 धावा दादा 11 तलोजी संघाच्या. मधीलपाडा 11 चिरनेरींच्या अगेन्स्ट खेळतो दादा 11 तलोजा पनवेल संघ. टॉस जिंकल्या मधीलपाडा संघाने चिरनेर संघाने धावा दिल्या आतापर्यंत 53. बॅकपुटो गेला, पंच केला, स्क्वेअर कटचा फटका आहे. बॉल थांबणार नाही, बॉल जाईल सीमारेषेबाहेर. पुन्हा एकदा येतोय एक खणखणीत चौकार. धावसंख्या टोटल 57 धावा धावपलकावर. बाबू तयार. नयन पहिला बॉल सिंगल, नंतरच्या बॉलवर चौकार आलाय. एकूण धावसंख्या टोटल 57 धावा धावपलकावर. चांगली बॅटिंग पाहू शकाल मैदानावर. अली पाटील, फराहन, अफनान, बाबू. हा देखील चांगला फटका आहे. बॉल जाईल सीमा रेषेच्या जवळ. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एकच धाव. एका धाब्याच्या वतीने टोटल धावसंख्या धावपलकावर आहे ते 58 धावा धावपलकावर. 58 धाब्यांच्या मदतीने काय पाहायचंय, अजून किती बॉल बाकी असणार, अजून 3 बॉल बाकी असणार आहे. 58 धावा धावपलकावर. आजच्या दिवसातील सर्वांच उच्चांक गाठणार का? धावांचा उच्चांक गाठण्यासाठी प्रयत्न करतो मैदानात तर बाबू आणि फराहन. बाबू तयार, फरहान तयार आहे. हो, चांगला फटका. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. इडन गार्डन बिल्डिंगच्या आतमध्ये येतो षटकार. धावसंख्या टोटल धावपलकावर आहे ती 64 धावा. आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवसामध्ये आज दादा 11 तलोजे पनवेल संघाने उच्चांक गाठला धावांचा. धावा त्या टोटल 64 धावा. अजूनही बॉल बाकी आहेत 2. 70 धावांचं टार्गेट ठेवणार का अली पटेल? 9 बॉल, 4 षटकार, 1 चौकार, 31 धावा. फराहन 4 चौकार, 1 षटकार. अफरान 2 चौकार, 1. आणि बाबू 0 खेळतोय. काय चला, जे व्हॉलिंटियर्स आहेत ना, या पण वडापाव खाण्यासाठी या. व्हॉलिंटियर्स, ए ती लहान मुलं या पण वडापाव खाण्यासाठी या पण लवकर या. यायचा पण या पण लवकर. आपल्यासाठी वडापाव आहे, या लवकर. बाबू ये, जाऊया मैदानावर. पुन्हा हाफ पिच डिलिव्हरी. बॉल अतिशय उचली घेतोय. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या टोटल 65 धावा धावपलकावर. 2 दिवसामधील हा हायेस्ट स्कोर आहे. उच्चांक गाठला धावांचा. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. नयनचा हा बॉल उचली घेणारा फरहान बघत बसलाय. अगदी जवळून गेला बॅटच्या, बीट झालाय. आणि या षटकातील, या सत्रातील पहिल्या सत्रात शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. नयन स्ट्राईकला आहे. फराहान अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेळून काढलाय मिड विकेटच्या बाउंड्रीच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील आणि थ्रो चांगली होती, पण इथे मात्र स्लो थ्रो आली आणि इथे धावांचा उच्चांक गाठलाय. पहिला सत्र समाप्त झालाय. धावा आहेत त्या 67 धावा.
सलामीची जोडी मधील पाडा 11 चिरनेर संघाची सलामीची जोडी आर्यन आणि शाहिश ही जोडी मैदानात कासपच्या मैदानावर पोंजे यांच्या अगेन्स्ट खेळतोय वाशिवली. शेवटचे 6 बॉल आणि वाशिवली संघाला 6 धाब्यांची गरज आहे. जांभिवली मात्र यंगस्टार जांभिवली आणि यंगस्टार पोंजे असे ही मॅच आहे आणि त्या मैदानावर सगळं लक्ष लागलंय. 6 बॉल आणि 6 धाब्यांची गरज आहे ते जांभिवली संघाला. जाऊया आपण मॅच कडे. या ठिकाणी दादा 11 तलोजे पनवेल यांच्या अगेन्स्ट खेळतो मधील पाडा 11 चिरनेर उरण. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 68 धाव्यांची. या षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज वाकास. वाकासच नाव ना. वाकास तयार आहे बॉलिंग मार्कवर. हिरशालगड इंटच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मार्क. स्ट्राईकला फलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार केलाय. बॉल जाईल षटकार. आर्यनच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. 68 धावांची मोठी गरज आहे अशा वेळी जाणलंय साहिश आणि आर्यन यांनी जाणलंय ओळखलंय की धावा जमवायला लागतील. अशा वेळी प्रत्येक बॉलवर मोठा मोठा फटका घ्यावा लागेल. पुन्हा एकदा वाकस तयार आहे. राईट हँड ओव्हर द मारा करतोय. आर्यनचा हा बॉल थोडासा बीट झाला या बॉलवर. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. एकूण धावपलकर धावा त्या टोटल 7 धावा. 68 धावांचं पाठलाग करायचं आहे अशा वेळी धावपलकर धावा त्या टोटल एकूण धावसंख्या आहे टोटल 7 धावा. अजूनही 61 धावांची भली मोठी गरज आहे. हो वाटते डिलिव्हरी सुपर डिलिव्हरी. गुडलेन स्पॉटवर बॉल पडला. थोडीशी उचली घेतली. बाकीची कामगिरी चौक बजावली कीपरने. कीपर पाहू शकाल आपण अली पटेल आजच्या दिवसातील हिरो आहे. 9 बॉल 4 षटकार 1 चौकार 31 धावांची जबरदस्त खेळी केली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल जाईल शॉट मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग पाहू शकाल आपण मैदानावर. 2 धावा सहज पूर्ण केलेत. या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड पाहू शकाल धावपलकावर 9 धावा धावपलकावर आहेत. 68 धावांचं पाठलाग करायचं आहे. अजूनही वेळ गेली नाहीये भरपूर. नेक्स्ट मॅच ह्याच्या पुढील मॅच असणार आहे. दरम्यान गोलंदाज तयार. हो
अगदीच छातीच्या जवळून गेला हा बॉल होता. उडवण्याचा प्रयत्न केला, बॉम्सर मारण्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल ठरलाय. वॉकस हा गोलंदाज. वॉकस पुन्हा तयार. बॉल खेळून काढलाय वायडिश लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. हे एक धाव पूर्ण, दुसरी धावण्याचा प्रयत्न, 2 धाव्यांचा कॉलसाठी तयार आहे बॅटर आणि 2 धावा सहज झाल्यात. या 2 धाव्यांच्या वतीने पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा आहे टोटल 68 धावांचा पाठलाग करताना. स्कोअर पाहू शकाल आपण. मधील 11 चिरनेर संघाचा 11 धावा. मधील पाडा 11 चिरनेर संघाच्या धावा आहेत त्या 11 धावा धावफलकावर. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकात धावा आहेत टोटल 11. उर्वरित बॉल शिल्लक असतील 18 बॉल आणि 57 धावांची भली मोठी गरज आहे ती मधील पाडा 11 चिरनेर संघाला. दादा 11 तलोजा पनवेल संघासमोर खेळताना. तलोजा 11 पनवेल संघाचा जर आपण विचार केला तर अली पटेल रायगडचा टायगर, ज्याने जवळजवळ 9 बॉलचा सामना केला, 4 षटकारांची आतिषबाजी केली, 1 चौकार ठोकला आणि 31 धावांची एक झंझावती खेळी केली. धावसंख्या टोटल 68 धावांचा पाठलाग करताना आता मधील पाडा 11 चिरनेर संघाची धावसंख्या टोटल 11. बॉल शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही 57 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इरबाज तयार. या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी विचार केला उरण चिरनेर संघ चांगली कामगिरी करत होता, पण आता मात्र थोडासा अडचणीत सापडलाय. इथे दादा 11 तलोजा संघाने चांगली कामगिरी केली, 68 धावांचं टार्गेट ठेवलं. ते टार्गेट मिळवताना मधील पाडा 11 चिरनेर संघाची आता दयनीय अशी अवस्था पाहू शकाल मैदानात. इरबाज तयार. ओ अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमरशे बाहेर येतोय चौकार. धावसंख्या टोटल धावपळकर आहेत ते आता 16 धावा धावपळकावर. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे अशी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे लेग बिफोर द विकेटची मोठी अपील केली, पायचीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंचांचा कुठलाही इशारा येत नाहीये इथे. मात्र पंच सांगतात का हा बॉल ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. पंचांनी जाणलंय, ओळखलंय. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. धावसंख्या टोटल धाव. रनआउटची मोठी अपील केली, फलंदाज बाद. धावसंख्या टोटल धावपळकावर आहे ती 16 धावा. हा बॉल चांगला फटका आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल आउटर पार्क. येतोय खणखणीत चौकार. बॅट मधून येतोय दमदार चौकार. धावसंख्या टोटल 20 धावा. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे.
हो, अक्रॉस लाईन, ब्युटिफुल शॉट. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकच धाव, एका धावेच्या वतीने टोटल धावसंख्या 68 धावांचा पाठलाग करताना मधील पाडा 11 चिरनेर संघाची धावसंख्या आपण धावपळकर पाहू शकाल 21 धावा धावपळकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकात धावा आहेत टोटल 21. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 47 धावा. सफवान वकास इम्राज सफवान असे गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार आहे, खेळण्यासाठी सज्ज आहे फलंदाज नयन. नयन आर्यनचा हा फटका चांगला फटका आहे. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा एक इशारा येतोय 4 धावेसाठी. धावसंख्या टोटल 25. आर्यनच्या बॅटमधून चौकाराने षटकार येतात. पुन्हा एकदा हा बॉल खेळून काढला त्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी चांगली होती पण अली पटेलनी थोडीशी गलती केली, चुकी केली आणि चुकीला माफी नाही. धावा आल्यात तब्बल 2. एकूण धावसंख्या टोटल धावपळकावर आहेत 27 धावा धावपळकावर आहेत. 24 बॉल 68 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट पेलवताना समीकरण पाहिजे झालं. बॉल शिल्लक आहेत टोटल 16 बॉल आणि 41 धाव्यांची गरज. हो, काय फटका मारलाय. बॉल हवेमध्ये लांबच लांब. बिग 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 हिट. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों में कुछ नहीं होता, हौसले में उडान होतीये. हे दाखवून दिलंय. आर्यन चांगली फलंदाजी करतोय. बॉल जाईल सीमारेषेबाहेर, येतोय मायटी हिट 6. या 6 धाव्यांच्या वतीने पंचांनी षटकार घोषित केलाय. समीकरण पाहिजे झालं तर बॉल शिल्लक असणार आहेत 9 आणि धावांची गरज आहे, आवश्यकता आहे. धावा करायच्या आहेत त्या 35 धावा. का टिकट टक्कर, बिग फाइट मैच, संघर्ष की आग में जो हर पल सोने सा खुद को तपाता है, कामयाबी उन्हें ही मिलती है वही इतिहास रचाता है. इतिहास करणार का, संघर्ष करतोय तो आर्यन. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल खेळून काढलाय. सरळ सरळ जातोय बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय. अली चांगली थ्रो पकडतोय पण धावा काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या टोटल धावपळकर आहे ते आतापर्यंत 34 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या करायच्या आहेत त्या 34 धावा. आर्यन एक हाती किल्ला लढतोय, आपल्या खांद्यावर बळी मोठी मोठी जोखीम स्वीकारतोय. आक्रमण चढवतोय. त्यांनी जाणलंय, ओळखलंय की धावा जर जमवायची असेल तर आपल्याला चांगला खेळावं लागेल या मैदानावर. 68 धावांचं पाठलाग करायचं आहे. अशा वेळी चांगली खेळी करतोय तो आर्यन. हो, हा बॉल बॅकवर्ड शॉट लेगला अडवणार, उचलणार. तत्पूर्वी समीकरण पाहायचं झालं तर बॉल शिल्लक असणार आहेत 7 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 34 धाव्यांची. रॉयल ग्रुपचे सदस्य, रॉयल ग्रुपचे मालक, सन्माननीय आदरणीय उत्कृष्ट तबलावादक निहाल गायकर अर्थात स्वागत गायकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. चांगला बॉल हवेमध्ये आहे. कॅच इटचा कॉल, कॅच पकडला, कॅच ड्रॉप झालाय. एक धाव पूर्ण. दुसरी धावण्याचा प्रयत्न. एक पण रन नाही ना. एक बॉल आलाय डॉट. कुठली धाव मिळत नाहीये. समीकरण पाहिजे झालं. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची भली मोठी गरज आहे. दादा 11 तलोजेंच्या अगेन्स्ट खेळतोय. मधील पाडा 11 चिरनेर संघ. 24 बॉल 68 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट पेलवताना
मधील पाडा 11 चिनेर संघाची धावसंख्या धावपलकावर आहे 34. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 34 धाव्यांची. नवीन बॉलर फैसल तयार. अली पटेलनी काय खेळी केली, धुवाधार फलंदाजी केली. 9 बॉलचा सामना करताना 4 षटकार 1 चौकारच्या साह्याने धावा जमळ तब्बल 31 धावा. हा क्रिकेटचा खेळ आहे, जबरदस्त क्रिकेट. काय क्रिकेट पाहू शकाल या मैदानावर. पुन्हा एकदा 6 बॉल 34 धावांची गरज असताना फलंदाजी करण्यासाठी आर्यन तयार. हा बॉल खेळून काढलाय वायडिश लॉंगांच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होतोय. एका धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या टोटल 35 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5. जिंकण्यासाठी 33 धावांची भली मोठी गरज आहे. काळुंद्रे संघाचा संघनायक कॅप्टन्स या आपण टॉस करण्यासाठी. पनवेल काळुंद्रे संघाचा कॅप्टन्स याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अति वेगवान हा बॉल होता. फैजलचा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संबंध येत नाहीये. लेग बायच्या रूपाने 1 धाव निश्चितच. एका धावेच्या वतीने टोटल धावसंख्या धावपलकावर 36 धावा. आता बॉल शिल्लक आहे 4. जिंकण्यासाठी 32 धाव्यांची भली मोठी गरज आहे. ओके ओके. धावत घेत नाही तो. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होणार का. आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला, कॅच ड्रॉप झालाय. बॉल जातो सीमारेषेबाहेर. येते बाउंड्री. धावसंख्या टोटल धावपलकावर आहे ते 39 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बॉल थांबणार नाहीये. अतिशय मोठा फटका. सर्वात लांब षटकार आजच्या दिवसातील षटकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कॅच इटचा कॉल. इथे मात्र पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. धावसंख्या टोटल धावपलकारात ती 68 धावांचा पाठलाग करताना 46 धावा. शेवटचा 1 बॉल. फक्त औपचारिकता बाकी आहे. आर्यन तयार आहे खेळण्यासाठी सज्ज होतोय. हो काय फटकेबाजी. निर्णाक्षणी आक्रमक पवित्रा, पण वेळ आता निघून गेलेली आहे. षटकार येतोय आर्यनच्या बॅट मधून. एकूण धावसंख्या टोटल 52 धावा. 68 धावांचा पाठलाग करायचं होता. अशा वेळी 52 धावा जमवल्या आणि इथे मात्र दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला. 11 तलोजा संघ विनर संघ ठरलाय, तर मधील पाडा 11 चिरनेर संघ या ठिकाणी पराभूत झालाय. दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला अली फराहान, दुसरा कोण, इरबाज, आपण यायचं आहे. आपल्याला देखील कॅश प्राइज आलेली आहे बक्षीस स्वरूपात. या आपण मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील हिरो ठरलाय रायगडचा टायगर अली पटेल. 9 बॉल 4 षटकार 1 चौकार 31 धावा जमवल्या. मी संतोष कडव यांना विनंती करतो आपल्या